कणकवली कुठे काय सीएनजी ला काय हा गेलेलो पण बंद आहे बंद आहे हाय पुढे पण आहे शॉर्टेज चाललंय हो ते आहेच लफडाच आहे हे लावा ना पेट लावा सोडायला लावला शेवटी एसटी घेणार होती बघितलं गाव आतमध्ये आहे 15-17 किलोमीटर आहे एक त्याला हाणला 2 व्हीलरने सोडवायला ती गाडी कशी फिरत 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 चढाने हळूहळू येणार 4:30 वाजल्याचं इथे पर्यंत अच्छा आतमधनं कुठून आला कुपडे म्हणून गाव आता मोठा एक पेट्रोल पंप वगैरे होता ना नाणार बिनार असा तो आता इथून एक चैतापूरला गेला फाटा आता तिथून आणि एक आमचा उपळेला गेलाय उपळे कुंभवडे बिंबडे करतो त्या बाजूला येतो त्या पट्ट्याला बस स्टॉप मागेच आहे ते काही टेन्शनच नाही हायवेलाच आहे ब्रिज लागतो ना ब्रिजच्या तिथेच आहे ब्रिजच्या खाली आहे ना बस स्टॉप नाही ब्रिज ते पुढे राहिला ब्रिज चालू व्हायच्या अगोदरच ओके सीएनजी पंप कुठे आहे सीएनजी दाखवतो 2-3 ठिकाणी आहेत कणकवलीला पण आहे प्लस ह्याला पण आहे आपल्या तराळला आहे 2 ठिकाणी आहे कणकवलीला पण ते स्टँडला झालाय ना स्टँडच्या बाजू तिथे पण झालंय पण आता कसं भरपूर लोक आल्यामुळे ना कधी संपेल सांगू शकत नाही लागूनच पंप आहे ना जवळ गाव कणकवलीच गाव इकडे उपळे आता सध्या मी झाले आता 15-16 वर्षांनी इथे राहतो कणकवलीमध्ये गोवा जवळ आहे ना गोवा जवळच आहे आता जायचं मला तिकडेच आहे आज जमलं तर बघूया गाडी काय भेटली तर नाही तर मग उद्या जाणार सकाळी ट्रॅव्हल्सने गोव्याला काय म्हणजे कामानिमित्त की कसं आपण कामं करतो असं ऑनलाईनच करतो कसले एक तर ट्रेडिंगमध्ये काम करतो फॉरेक्समध्ये आणि प्लस नेटवर्क मार्केटिंग असं ना अच्छा मग फॉरेक्स मार्केटचं काय करता ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये गोल्डमध्ये अच्छा 5 वर्ष शिकायला लागली बापरे 5 वर्ष गेली आहे का प्रॉफिटेबल हां आता मात्र आहे खरोखर त्यावेळेस म्हणजे इतका हैराण झालो ना पण आता मी बसल्या जागी बसून पण काम करतो आता मी यायच्या अगोदर माझी सगळी लेवल झालेली आहे अच्छा हां कितीचं टार्गेट असतं दिवसाचं काय 5-10 रुपये ठेवायचं टार्गेट जास्त मोठं ठेवायचं नाही अच्छा सध्या तरी एवढा आहे म्हणजे एवढं माझं सुरुवातीलाच होतं तेवढा पण ते काढताना
40-50 हजार कधी उडायचे हे समजायचे नाहीत. बापरे, 40-50 हजार. हा, कधी कधी उडायचे असे यायचे 4-8 दिवस यायचे. पण सर्वात मोठं आतापर्यंत लॉस काय केलं, किती केलंय म्हणजे लॉस? एकाच दिवशी 1 लाख रुपये केला. काय सांगताय? 1 लाख केला. कमवले ते. हा, नाही कव्हर केला असाल की तुम्ही? नाही कव्हर पण जेव्हा नाही कव्हर नाहीच केले. नाही केले. 1 महिन्याभर मी कमवले ते आणि एका दिवसात सगळे गेले. अरे बापरे. कमवले त्या होते. ही कधीची गोष्ट साधारणतः 2 वर्ष झाली. अच्छा तेव्हा 1 महिना फक्त सक्सेस गेला माझा. नंतर मग पुन्हा आहे तसंच मार्ग आहे. अच्छा अच्छा, चांगलं आहे की इकडे राऊंड ट्रेडिंग करताय. नाही, त्याच्यात काय आलं विषय, चूक मोठी सगळ्यात कुठे आली त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही खूप मोठे लावून मोठं काढण्यापेक्षा ना छोटे लावून खूप मोठे काढू शकता. आणि ते लालच नाही करायची ह्याच्यामध्ये. आणि ती माझ्याकडून तीच व्हायची. नाही, पैसा म्हटल्यावर लालच येणारच. नाही, भरपूर काढण्याची इच्छा ना, पण काढण्यासाठी आपलं नॉलेज तर पाहिजे. बरोबर. आता तुम्हाला ड्रायव्हिंग येत नसेल तर तुम्हाला शिकलं तर पाहिजे ना. त्याशिवाय ड्रायव्हिंग थोडंच करणार. सेम तसंच आहे. तसंच ह्याला शिकायला मला 5 वर्ष गेली कंटिन्यू. फॉरेक्स ट्रेडिंग कोणत्या ब्रोकर मधून करता? एक्सनेक्सच करतो मी. एक्सनेस चालतंय दोन्ही जे आहेत ना त्यांचं चालू आहे. अच्छा. फक्त नवीन आता सध्या करू शकत नाही. आज नाही उद्या होणार चालू आहे. ओके. पण लायसन इश्यूमुळे ते काहीतरी झाला होता त्यांचा. तो बाकी काय मोठा विषय नाही. खूप लोकांना मी हे केला होता, म्हणजे माझ्या अंडर करून ना त्यांना शिकवायचा प्रयत्न केला, पण कोण टिकला नाही. नाही, पहिली गोष्ट शेअर मार्केट म्हणजे ते जुगार समजतात. थोडक्यात जुगार समजतात ते. पण आपला हा जुगार आहे तो प्रोफेशनल जुगार आहे. असं साधा सुद्धा जुगार नाही. त्याच्यामुळे इथे खूप चांगल्या प्रकारे काम केलं ना तर इथे 10,000-20,000, 50,000, 1 लाखापर्यंत दिवसाला कमवू शकतो. काय? हा, एवढा आपलं. हा कोणता ब्रोकर आहे? एक्सनेक्स आहे माझा आता. एक्सनेक्स असं आहे स्क्रीन? हे नाही, हे MT5 मेटाडेटर 5 हे सॉफ्टवेअर आहे. आणि एक्सनेक्स जो आहे ना तो असा आहे त्याचा. ओके. असं आहे. मेटाडेट काहीतरी बोलता तुम्ही? हे मेटाडेटर 5 जे आहे ना हे सॉफ्टवेअर आहे. इथे तुमचं ते सगळं रन होणार. त्याचं ID पासवर्ड टाकलात ना तुम्ही इथे ट्रेड करू शकता. आणि तुमचं विड्रॉल जे कसं ते ब्रोकर द्यायचं आणि विड्रॉल करायचं. असं. कधी तर झोप नाही, ताण नाही, काय नाही असं व्हायचं सुरुवातीला. आता म्हणजे असं वाटतं ना काय नॉर्मलीच काहीच नाही वाटत. प्रेशर इतका व्हायचा. कॅपिटल किती वापरतात आता सध्या माझा 1 लाख रुपये आहे. त्यावेळेस मध्यंतरी तुम्ही 10,000 खेळायचो. फक्त 10,000 होते. 10,000 होते, 10,000 पण काढले दिवसाला. आता शिकल्यानंतर तेव्हा 10,000चे मिनिटात पण 0 झालेत. 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये. खतरनाक तुमचं पेशन्स. म्हणजे 1 लाख रुपये उडवायचे म्हणजे एकदा 1 लाख उडवले, एकदा 50,000 उडवले, एकदा 40,000 उडवले. ते पण असे उडाले 40-50 असे उडाले. पण मी घाबरून गेलो नाही. आपल्याला एकच माहिती होतं जिथे पैसे गेलेत ना तिथूनच कमवायचे. आता 8 दिवसामध्ये मी 50,000चे 1 लाख केले. होय. 8 दिवसामध्ये बरोबर 1 लाख साधारण 7,000 केले 9 दिवसात. 8 दिवसामध्ये झाले होते 1 लाखाचे 2 लाख. नाही, 50,000चे 1 लाख. आणखी 1 दिवसामध्ये काढले $74. म्हणजे जवळपास ते 7,000 पकडून गेला इथं. मग तुम्ही डॉलरमध्ये हे करता की INR मध्ये? डॉलरमध्ये. मग तुम्ही 5 वर्षापासून करताय ना, मग तुम्हाला विड्रॉल घेतलं असेल बऱ्याच वेळा. मग बँकेला काय प्रॉब्लेम नाही आला? आपण ते सिस्टमॅटिकच काम करतो. म्हणजे आता बँकेचा प्रॉब्लेम झालाच नाही अजूनपर्यंत. बरेच लोकांचा झाला असा प्रॉब्लेम. काय होतं ते? फ्रीज करतात. फ्रीज करतात. मग डायरेक्ट डॉलर अकाउंटला आलेले दिसले? नाही, डॉलर नाही. आपण काय करतो, एक तर बायनान्सवरती जाऊन तुम्ही सेल केलात ना तरी चालतं, पण ती अमाऊंट छोटी करायची. म्हणजे एक्सनेस वरनं बायनान्स वरती घ्यायचं? बायनान्स वरती घ्यायचं. आणि बायनान्स वरून बायनान्स क्रिप्टो सेल केले आपण. फॉरेक्स असं लिगल नाही, पूर्णपणे लिगल नाही, पण होणार ते. क्रिप्टो कसं लिगल नव्हतं. क्रिप्टो हे झालं ते झालं, त्याला मग शेवटी टॅक्स लावला आणि शेवटी लिगल केलाच. ओके. तसं हे पण लिगलच होणार. गुजरातमध्ये मोठं ऑफिस झालंय फॉरेक्सचं. म्हणजे बाहेर आणत नाहीत, उद्या उद्या करणार लिगल. पर्यायच नाही ना, कारण हे वर्ल्डचं आहे ना पूर्ण मार्केट. याचा टर्नओव्हर किती आहे दिवसाचा? आपल्या वर्षाचा इंडियन मार्केटचा आहे ना, तेव्हा दिवसाचा आहे. 5 ट्रिलियन ऑल ओव्हर कंट्री करते ना फॉरेक्स. 5 ट्रिलियनचा आहे आपला इंडियन मार्केटचा, तो वर्षाचा आहे. अच्छा. हा यांचा दिवसाचा आहे. इतका व्हॅल्यू.
त्यामध्ये 95% लोक लॉस करतात बापरे. फॉरेक्स मार्केटमध्ये. इंडियन असेल कुठला पण असू देत, हे जे चालतंय पण ना, बोलतात की इंडियामध्ये बँड आहे का नाही तेच काय सांगतो. नाही. तसं लिगल असं नाही म्हणतात ते, लिगल हा, असं हा, म्हणू शकत नाही, हा, हा. म्हणून सांगतो ते होणार पण आज नाही उद्या. लिगल असं म्हणतात ते, पण काय मग आता काय आहे आपण तर ट्रेड करतोय, हो, प्रॉफिट सगळं लॉस चाललंय. करतोय, मग हो. काय राहिलं. आणि ऍक्शन पण कोण घेत नाही. काय? आपल्याला 10-20 हजार रोजचे विड्रॉल जरी झाले तरी बस झालं खूप की झाले काय. की. आणि काय सुद्धा होत नाही त्यात. आपल्याला सगळे पडवट आहेत. अच्छा. न दाखवताना तुम्ही अकाउंटला घेता, आपण बाहेरच्यावर सेल करता येतात. एक म्हणजे वॉलेट कसं? असतं, एक वॉलेट असतं हा. ते डिसेंट्रलाइज असतं. त्याच्यात सेंट्रलाइज नसतं. म्हणजे सेंट्रलाइज म्हणजे बायनन्स हे सेंट्रलाइज झाला आता. अच्छा. कारण त्याच्यावरती तुमचा पॅन कार्ड अटॅच झालेला आहे. त्यांचे ट्रान्झॅक्शन तुम्ही करताय, सेल करताय, बाय करताय, ते तुमचं सगळं ते ट्रॅक होतात. ओके. पण एक वॉलेट असतं एक दुसरं, तिथे तुमचं काहीच ट्रॅक होत नाही. कोणतं काय नाव त्याला ट्रस्ट वॉलेट म्हणतात. हे बघा दाखवतो. हा ट्रस्ट ओके. हे आहे ना, हे ट्रस्ट हा, trust वॉलेट. wallet. हे नुसतं वॉलेट आहे. ह्याच्यात तुमचा ईमेल लागत नाही, पासवर्ड लागत नाही, काही लागत नाही. फक्त Okay. याच्या की असतात हा, हा. 12 की. त्या की मध्ये सांभाळून ठेवायचे. हा हा हा. तुम्ही कधी पण तिथे टाकू शकता, कधी पण काढू शकता. तुम्ही कुठेही लॉग इन करू शकता जगात. हे अच्छा. याच्या की असेल तर. अच्छा. फक्त की हरवले तर तुमचे किती लाख असेल तिथे करोडच होत. नाही झिरो. अच्छा. हा, असं पण आहे. रिकवर बाकी काय होत नाही. ते तुमचे की म्हणजे तुमचे सगळं सगळे म्हणजे ते पळवाटा सगळे आहेत, करता येत सगळं. 50,000 म्हणजे जवळजवळ $500 झाले. हो, $500 आता सध्या रेट वाढलाय ना. पहिला ₹90 होता, हा हा. आता जवळपास 100ला आलाय. अरे बापरे. 100, 102, 103 असा आलाय. बाईंगला थोडा जास्त असतो, सेलिंगला थोडा कमी येतो, 1-2 रुपये. ओके ओके. पहिल्यांदा LIC करायचो. अच्छा. 2015 पासून कॉलेज झाल्यानंतर माझे ग्रॅज्युएशन झालं आणि LIC मध्ये काय करत होता? एजंट होतो मी LIC. अच्छा. ओके ओके. हा. 10 वर्ष केला. हा. नंतर मग काय आला विषय, तिथे काय होतं, खूप लोकांना हजेरी करायला लागते. हम्म. करा आपल्याला पॉलिसी, मग त्याच्यानंतर भरणार ते कधी पण भरत नाहीत. ते सगळे खूप अडचणी झाले. अच्छा. तिथे पण मी केली ती अचिव्हमेंट. त्याच्यामध्ये पण 111 पॉलिसी केली एका वर्षामध्ये. ओके. गुजरातपर्यंत सत्कार झाला होता माझा. अच्छा. गुजरात, कोल्हापूर, इकडे आंबाघाट, हा. कणकोलीला सगळे डेकल झाले होते. अच्छा अच्छा. लॉकडाऊन पडलं ना, त्यावेळेस आम्ही गेलो होतो त्याच्या अगोदर. अच्छा. आणि सेकंड टाइम पुन्हा जायचं होतं गुजरात, आणखी एक सत्कार होता. हा, हा, हा. तेव्हा ते लॉकडाऊन पडलं. अच्छा. आणि तो नंतर LIC डाऊन झाला, हा, हा. मग हे पकडलं. घरी बसून करणार काय. हा बरोबर. तेव्हा हे चालू केला 20 ला. अच्छा. नाही, चांगलं. तुम्ही काय करता? मी नाही काय करत, मी ऐकलंय नाही जॉब करता की हे काम टुरिस्ट काम. टुरिस्ट काम. खूप मेहनत आहे ना, पण खूप खूप अशी मेहनत आहे म्हणजे रिस्की मेहनत आहे. रिस्की आहे. घरी जाईन का नाही माहित नाही. आणि पूर्णपणे मेहनत केल्याशिवाय इथे काही मिळू शकत नाही. पण आपलं इथे असं आहे ना, मी आता एक दिवस जरी इथे बाय लिमिट किंवा सेल लिमिट लावून ठेवला ना आणि मी झोपलो तरी माझं काम चालू राहू शकतं. तर परवाशी एक लावला होता डेट, जो 0.02 लावला होता. फक्त एका मिनिटामध्ये 4,500 आले. अरे बापरे, काय सांगतोय. लिमिटच लावून ठेवला होता. आम्हाला तर खरं सांगू 12 तास जेव्हा मुंबईमध्ये काम करतो ना, तरी 1,000 तेव्हा ते 4,500 CNG खर्च, मेहनत, 12 तास ट्रॉफिक मध्ये घालून 4,500 पण भेटत नाही. मी दुबईला पण जाऊन आलो. होय. हा, दुबईला काय नेटवर्क मधून जाऊन आलो मी. अच्छा. आपल्या ह्याच्यातूनच दुबईला एकदा आलो. 3-4 दिवस राहून आलो आहे. होय का. मग ते कोणा थ्रू गेलेलं? आपल्या कंपनी थ्रू असे. एक्सएनएस नाही हे नेटवर्क कंपनी. नेटवर्क. ओके ओके. एकदा आलो जाऊन. माझं स्वप्न होतं माझं ते. हा हा हा. एकदा तरी विमानात बसायचं होतं सुरुवातीला. ते फिरून आलो अगोदर होतं. अच्छा. आणि भारतीय देशात कुठे तर जायचं. हा, हा. म्हणजे माझं फर्स्ट प्रायोरिटी काय होती की दुबईला जायचं, असं डोक्यात होतं. आणि तेच जाऊन आलो. भेटलंय. आलो जाऊन 4 दिवस जाऊन राहून आलो. बुर्ज खलिफा पासून तो मॉल बिल पासून ते काय हे बी सगळं बघून आलो. बस मन भरलं. ते डिझल सफारी पण केली. तिथे गाडी वाळून याच्यानं फिरून हल्ले. हा, हा. ते बेली डान्स बिन्स होता, ते काय ते पण सगळं बघून झालं. सगळं समाधान झालं. बाहेरचं समाधान झालेलं आहे आता. एका मित्राला पण घेऊन गेलो होतो. अच्छा. करायला राहतो, त्याला पण घेऊन गेलो होतो. पासपोर्ट काढलेला 2020 साली. ओके ओके. तेव्हा काय चान्स आला नाही. शेवटी गेल्या वर्षी आला 25 ला. याच टायमिंगला गेलो होतो आम्ही. म्हणजे आत्ता खरा ह्या आज किती 9 तारीख आहे ना, 10 तारीखला मी रिटर्न आलो होतो. अच्छा. हां, ह्याच वेळी आलो होतो. 7 तारीखला मी निघालो होतो आणि 10ची रिटर्न फ्लाईट होती आमची. ओके. खूप म्हणजे पोटेन्शियल खूप चांगलं आहे.
अच्छा. आपला फंड चांगला असेल ना हा, हा. तर इथे मला एक्सचेंज बद्दल सांगा की जरा काय असतं कसं असतं Exchange? पैसे कसं ऍड करायचे ट्रेड कसे घ्यायचे आता मला सांगतो एक्स हा जो आहे ना आता हा. सध्या तुम्ही तिथे हा. अकाउंट ओपन करू शकत नाही. नाही बरोबर हा हा मग तुम्ही एक करू शकता दुसरं आणखी एक दोन आहेत ब्रोकर. हा एक्सचेंज ना एक व्हीटी मार्केट म्हणून आहे व्हीटी अच्छा ते पण खूप चांगलं आहे. मी केला त्याच्यामध्ये $1000 टाकून पण बघितले. हा त्याच्यामध्ये $500 टाकले होते मी आणि $1074 विड्रॉल घेतले तिथून. एक मिनिट $500 टाकले हा आणि किती घेतले $1074 विड्रॉल घेतले मी तिथून. 1000 म्हणजे जवळजवळ 1 लाख झाले की हा तेच सांगतो काय म्हणजे मी प्रॉफिट करून केलं ना बोल 8 हा, दिवसात हा. ते दाखवतो आपण मी माझ्या आहे ते असं मी ते उडवलं नाही तसं ठेवलं. मग ब्रोकरचे फीज वगैरे असते काय नाही काय नाही. ब्रोकरची फीज नाही काहीच नाही प्ले एक मिनिट इथे आपले 500 डिपॉझिट झाले होते हा हा आणि मी 600 प्रॉफिट केला अच्छा त्याच्यावरती. $100 आणि टोटल मी सगळे 1242 विड्रॉल घेतले. थोडेसे अगोदर पण घेतले होते त्याच्यामध्ये हा, जास्त दिसत आहेत. हा 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 एवढं प्रॉफिट आहे आपलं 600. 600 ओके आणि 142 काय आहे ते हे 1242 टोटल विड्रॉल घेतले मी. ओके 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 500 टाकले होते टोटल हम्म. 1242 कारण ते 600 पण ऍड झाले ना त्याच्यामध्ये प्रॉफिट. ओके ओके त्याच्यामुळे माझे विड्रॉल जास्त आहेत प्रॉफिट पेक्षा. बरोबर नंतर मी झिरो केले ते काढून घेतले आणि माझे आणि ती क्वांटिटी दाखवा म्हणजे हे एक लॉट आणि 0.96 कमीत कमीच घेतो मी. हे काय हे जे हे जे आहे ना रेड आहे ते रेड नाही ते नाही 8 आहे 43 हे dollar आहे आहे. डॉलर हा डॉलर आहेत ना हे dollar आहेत. आणि क्वांटिटी ही आहे का 0.5 0.02 वनच घेतो जास्त मी. वन मध्येच करता हा जास्त वनच आहेत ना कुठेतरी 5 येतोय 5 घेता बरोबर किंवा 2 येतोय. ओके ओके ह्याच्यामध्ये 700 केले आणि इंटरेस्ट जास्त झाल्यामुळे काय प्रॉब्लेम काही सुद्धा नाही. आता हे माझं दुसरं अकाउंट आहे. आता माझे किती बॅलन्स झालाय ते 1043 झालाय. टोटल प्रॉफिट किती आहे माझं 773 झालाय म्हणजे डॉलर. ह्या महिन्याचा डिपॉझिट नाही ते 23/1 ला ओके 23 जानेवारीच्या 23 जानेवारीच्या हा 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 तिथपासून 773 म्हणजे साधारणतः 70,000 73,000 झाले. 773 773 89 जर गेले 89 रुपये ना नाही नाही आता ₹100 आहे. अरे बापरे मग 100 सोडून द्या 98 तरी पकडला तरी सुद्धा 70 जरी पकडला हा. आपण खाली ब्रिज नाही ना नाही. आपण खाली उतरायचं नाही आता जाणार आहे सर्व जातं. आणि इथे सगळे लॉट्स 0-1 आहेत. काय सांगताय 1 नाही तर 2 हे बघा ना इथे बघा हा, दिसणार हा, तुम्हाला. हा, हे मिनिमम सगळी रिक्स आहे बरोबर बरोबर कारण मी ह्याच्या अगोदर ना हे काहीच नाही हे जे 1 आहे ना इकडे 1 लावायचं मी. या साईडला 1, 2, 3 पण लावले आणि ते कसं होतं सांगा तशी जर लावलात ना एक जरी पॉईंट मायनस केला ना 100 मायनस $100 हा म्हणजे जवळजवळ 8-10 हजार रुपये $10,000 है ना अशा मी खेळायचो त्यावेळेस आणि अशी बरबादी खूप मोठी हे दाखवू शकत नव्हतं बराला मी. हा, हा, हा. ही मास्टी आता 2 महिन्याची हिस्ट्री आहे ना आपल्याकडे हा, हा, हा. 1 महिन्याची हिस्ट्री कुठे दाखवू शकत नव्हतं. म्हणजे जवळजवळ तुम्ही किती पर्यंत लॉस केला 1 लाख 2 5 15 लाख रुपये लॉस केला. 15 लाख आणि आता तो कव्हर करताय तो मी एका दिवसात नाही करू पण शकतो. हा बरोबर आहे करू शकता हा. पण करायचं नाही नाही, परत नाही. घालवायचं नाही परत ना आता हे माझं तिसरा महिना सक्सेसचा माझा तिसरा महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च हा, 3 हा. महिने कंटिन्यू करतोय. त्यावेळेस ओके. तिथे मी काय केलं फक्त $100 मध्येच काम केलंय अच्छा सुरुवातीला. हा 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 $100 वाढवून मी पुढे केलेत. ओके हा हे सगळं माझं प्रॉफिट मधले आहेत आता. हा हा मुद्दल मी सगळी विड्रॉल करून घेतली आहे. आता भाडे आणखी मोठा फंड यायचा आहे ओके. जून पर्यंत हा. साधारणतः एक 20 लाख 50 लाख असं यायचं आहे. ओके हा तर जून पर्यंत एकच माझा माणूस आहे स्ट्रॉंग अच्छा तो म्हणला तुम्ही करा मला रिझल्ट दाखवा. हे त्याला हा. रिझल्ट दाखवलेले आहेत. हा 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 हे रिझल्टचा अकाउंट दाखवतो मी 773 दाखवलं ना तर बरोबर. रिझल्ट आहे तिथे मिनिमम रिक्स आणि दुसरा जो आहे ना दाखवला ना 600 प्रॉफिट ते 8 दिवसात केलेत ओके फक्त 8 दिवसात आणि तिथे 1-1.5 महिना झाला तिथे मिनिमम आहे ना हा हा तिथे 1.5 महिना झाला तेवढे काढायला. मग तुम्ही असं स्क्रीन लॅपटॉप वरती करता की Office मोबाईल आहे. वरतीच ऑफिस माझं प्रॉपर तिथे 1 लाखात सेटअप केलाय. काय एक सांगताय? लॅपटॉप आहे एक हा. स्क्रीन आणली आहे आणि एक प्रिंटर आहे वायफाय आहे 150 MBPS वायफाय आहे लावलेला आहे अच्छा आणि हायवेला लागूनच आहे. आलाच तर तुम्ही बघून पण जाऊ शकता. त्यावेळेस मी नाहीच काय केलं होतं मी मोबाईलच करायचो कुठे बसता करायचो. हा 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 नाहीतर त्याचा रिस्पॉन्स यायला लागत नव्हता म्हणजे बसून करायला लागलो ना चांगला रिस्पॉन्स. अच्छा आता
आता मी करतो मोबाईल ती, पण मिनिमम केल्यामुळे मला भीतीच राहत नाही ना कसलीच. घाम फुटायचा असा ना, असा घाम फुटायचा बसल्या बसल्या. हा ते ट्रेन लावली ना, कारण हायपर व्हायचं ना. अचानक एवढे गेले 10,000-20,000 जर कमाला किती दिवस लागतो, आणि ते मायनस गेले तर इकडे घाम असा फुटायचा ना, आणि धगधग असं व्हायचं. सेकंदाचा खेळ आहे. हा असा विषय व्हायचा सगळा गोंधळ. मग आता दिवसाचं टार्गेट तुमचं 5,000-10,000? 10,000 रुपये. 10,000. अरे भरपूर झालं की. 10 दिवसात 1 लाख तयार होते त्या. हो. इथं नाही, म्हणून तर माझे 8 दिवस झाले ना ते. इथे खायचं यांची. आता तिथं काय बघूया एक मिनिट. कोणते पंप? इथे हे काय ना? या पंप इथे. हा, हिला संपला आहे. चला. ओके. रेग्युलरला हे शक्य नाही. रेग्युलर म्हटलं मी करतो, करेल एक दिवस 10 का 20 पण काढेल, आणि दुसऱ्या दिवशी 1 लाखाचा 0 पण करेल. अच्छा. कारण मी अनुभवलं आहे सगळ्या करून, आणि ते का चुकी व्हायची ना ते मी शोधून काढले सगळे. ओके. हा, खूप ट्राय केला मी. जेव्हा मला 10 लाख रुपये पण दिले होते ना, त्याच्यावरती पण मी रोलिंगच केली. अच्छा. 10 लाखावरती पण. म्हणजे मी काय केले, ह्या काढायला भरण्यात वापरले, त्या काढायला भरण्यात वापरले, हे करण्यात वापरले. त्याच्यात इन्कम काहीच नाही केलं मी. ओके. रोलिंग केली, त्यामुळे माझा गेम फसला. पण आता प्युअर मी वर्किंग करतो, वर्किंग मधूनच देतो रिटर्न. 2-3 क्लायंट म्हणजे आहेत ना, त्यांना वर्किंग मधूनच रिटर्न दिले. खिशातला 1 रुपया नाही. त्यांच्याच पैशावर पैसे कमवून त्यांनाच दिले. आणि त्यांचे पैसे 1 लाख मला दिले असते ना, त्याचे मी 10-20 फक्त यूज केले, बाकीचे माझ्या खर्चाला यूज केले. कारण माझी मध्ये प्रॉब्लेम होते ना, ते मिटवण्यासाठी मी माझ्याला खर्च करून टाकले, आणि त्यांना त्या 10-20 मध्ये मॅनेज केला. ओके. हा अशी पण आयडिया गेली. इंडियन मार्केट नाही, चोर कंपनी. सरळ डायरेक्ट चोर कंपनी सांगतो मी. काय सुद्धा फायदा नाही. आज इथे ओपन आहे, उद्या तिथे जाणार. तिथला कधी खाली येईल सांगू शकत नाही. गॅप अप दर दिवशी गॅप अप. तुम्ही करू शकता, कुठले लॉंग टर्म जे शेअर आहेत ना करू शकता, पण आपल्याला तेवढं होल्ड करायची कुठली कॅपॅसिटी आहे एवढी. आज टाकले 2-2, 3-3 वर्ष वाट बघायला, तर मला ते 1 लाखाचे 2 लाख मिळतील. इथे आम्ही महिनाभरात करतो ना त्याचे आराममध्ये. आणि इथे जर मोठा फंड असेल ना, एक $10,000 पकडून चालला ना, तर दिवसाला 20-30 हजार रुपये आरामात कमवू शकतो. एक ट्रेड किती वेळ तुम्ही होल्ड केलाय? म्हणजे आता जसं 0.1 किंवा 0.5 पर्यंत जास्तीत जास्त तुमचे एंट्री आहेत बघितल्या मी आता. तर तो त्या एंट्रीवरती किती मी होल्डिंग मी असं ठेवत नाही ठेवत. एक साधारण ते 10-15 मिनिटं, अर्धा तास. अच्छा. स्कॅल्पिंग म्हणजे कॅल्किंग टाईप. हो, कधीतरी चुकून ठेवला तर तासभर. ओके. आणि कोणत्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही हे करता का? आपल्या दिवसभर कधी ट्रेड भेटेल तेव्हा? सकाळी मध्ये थोडं जास्त हे असतं. अच्छा. सकाळी 9-10 वाजेपर्यंतच ना माझे 40%-50% काम पूर्ण होतं. अच्छा. हा, कारण सकाळची मुवमेंट स्लोली असते, संध्याकाळची हाय रिस्क असते. येतात पण जाऊ पण शकतात. हल्लीच 50,000चं आपण घेतलं होतं, म्हणजे 50,000 टाकून दिले होते. त्याला 5 दिवसामध्ये 7,500 रुपये काढून दिले. अच्छा. 7,500. त्याला ते कमी झाले. 5 दिवसामध्ये 50,000 ते 7,500 मिळाले. काय वाईटच एवढा बँकेत ठेवून पण भेटत नाही. तो म्हणतो, त्याने म्हणतो मी समोरच्याकडे घेतलेत, उगाच माझा लॉस व्हायला नको, पैसे माझे देऊन टाका. ओके, रिटर्न देऊन टाकले, घेऊन टाक बाबा, विषय बघ आपल्याला. तर असे पण लोक आहेत ना व्यवहाराच्या बाबतीत. व्यवहार चोख ठेवायचा. बरोबर, लोक किती देणार आहेत पैसे. व्यवहार चोख, आणि तुमच्यावर वर्किंग केल्याचं प्रूफ पाहिजे. त्याशिवाय कोण नाही विश्वास ठेवत त्या जगात आता. आणि ते दुसरं एक मी व्हिडिओ बघितलेले ह्याच्या 100 अकाउंटचे. ते काय असतं? काय चोर, ते पण चोर कंपनी झाली. मी त्याच्यात 5 लाख रुपये घालवले. म्हणजे खिशात तुमच्या जवळचे? हा, माझ्याकडचे. ते अकाउंट घेणार, परचेस केले, पास केले. फक्त एकदाच पेमेंट घेतला मी, साधारण 40,000 रुपयाचा. अच्छा. त्याच्यानंतर काहीच नाही. म्हणजे झालेला पण 50,000 एकदा. तो घ्यायच्या टायमिंगला भेटतो का पेआउट? क्वचित त्याचे भेटतात, पण जास्तीत जास्त तो पण स्कॅमच आहे. अच्छा. 100चा आहे विषय चांगला, पण त्याला खूप प्रॉपर आणि मेहनत घ्यायची खूप.
आणि मेहनतीचं फळ नाही भेटलं तर किती वाईट वाटतं. बरोबर. आता तुम्ही गाडी चालवलात हा. 2 दिवस, तुम्हाला ते त्याचा भाडं ठरलाय, तुम्हाला ते हा. भाडंच मिळालं नाही हा 2 दिवसानंतर, बरोबर. तर तुम्ही काय म्हणणार, काय एवढी मेहनत केली काहीच नाही मिळालं. तसंच होत होतं याची फंडेडची. अच्छा. म्हणजे मेहनत घेऊन जर काहीतरी रूल ब्रेक केला म्हणून दाखवले तरी ना हा. ते काही करू शकतात. हा, हा, आता मी एक केलं होतं ना, त्याचे मला मिळाले ना, तो चांगला आहे. हा. ओके. पण त्याला 2-2 स्टेप पास करायला लागतात, त्याच्यानंतर ते होल्डिंग आणि काहीतरी रूल ब्रेक झालाच तर झाला ते उडालं, मग पुन्हा झिरोवरती आलात ना. बरोबर. मग मी आता त्याला 2 महिने झाले, त्याच्या अगोदर मी तेच करायचो. अच्छा. मी प्रयत्न काय म्हणजे करायचो, त्याच्यात कसं फंड भेटतो ना आपल्याला, म्हणजे मिळतो फंड सगळा, 4-5 वेळ लाख जातो रुपये. आणि जर नाही मिळाले ना हा, हा. तर त्याचा फायदाच काय पे ना. आउट जर भेटला ना तर काय उपयोग मग. हा, मेहनत फुकट ना, हा. असं विषय आहे. 2-3 महिन्यापूर्वीच बंद केला मी, नवीन वर्षातच बंद केला खरा. अच्छा. त्याच्या अगोदर मी करायचो कंटिन्यू तेच हा. प्रयत्न त्याच्यातच करायचो, कारण का तुम्ही म्हणता तसं ना चांगलं मिळतं त्याच्यात. हा, नाही मिळतं किती माहित नाही मला, पण त्याला फंड वाढीव- भेटतो वापरायला आपल्याला त्या. फंड मिळतो. आता पकडा $10,000 अकाउंट असेल, हा. त्यात तुम्हाला फक्त $1,000 वापरायला मिळतात. हा, पूर्ण बाकी 10,000 वापरायला मिळत नाही. हा, बरोबर. ते दाखवायचे फक्त 10,000 आहेत, तुमचं फक्त हे म्हणजे फक्त 1000च असतात. त्याच्यात पण टर्म कंडिशन असतात, दिवसाला एवढे केले पाहिजे तेवढे केले पाहिजे, हा बरोबर. न्यूज मध्ये एवढे रिक्स न्यूज मध्ये ट्रेड नाही केला पाहिजे, हे सगळे हा. भानगडे आहेत. न्यूज मध्ये तस का हे मोमेंट येते. हो, तेच ना. टर्म नुसता तो बोलला जरी तरी कॅन्डल नुसते एक पाय तर सुरुवात असा होता $25,000 मी त्या दुसऱ्या एक ब्रेक म्हणून होता, त्याचा मी केला होता 5 जवळपास. आणि सरांनी काय रूल करायचा ब्रेक, तो म्हणता तुम्ही बाय घेतला तर लगेच सेल घेतलात आणि 5 फक्त थोडंसं बाकी होतं, एकदम 1% पण नव्हता आणि ब्रेक केला म्हणून टाकला. असा राग आला त्याचा ना, नको करून टाकतात, तेचपासून बंद करून टाकला. काय असेल ते आपण आपले काढायचे ना, गप घ्यायचे विड्रॉल. अच्छा. बरेच लोक मला ते सांगायचे, पण मी प्रयत्न करायचो का, तर तिथे जास्त चांगलं पोटेन्शियल होऊ शकतं म्हणून, पण ते नाही झालं. ते फुकट लॉस गेले. 5 लाख रुपये घालवले, सांगतो काय बापरे. ते हे होतील म्हणून. येत आहे ऑफिसला त्या खाली साईडने, खालून घेऊ का? ह्या साईडने सायकलून घेतलं पाहिजे. ह्या बस बाजूने. स्टॉप पण इकडेच आहे ना? हा, इथून जाऊ शकतो सरळ, कुठून? इथूनच सरळ असं. आपण पोहोचलो का कणकवलीला? हा, जवळपास आलोच. आता 1 किलोमीटर फक्त. हाच रस्ता समोर जातो हा, हा. बाजारपेठ्यात, खालूनच जायचं, वरती चढायचं नाही ब्रिजवरती. हे आता इथेच आहे आपलं सावकाश, फक्त इथे दाखवतो मला, येता येतं या, बस इथेच. हे आहे ना ब्ल्यू कलरचा तिकडला गाडा. अच्छा, चला आलंय तर बघून. हा या. त्यानंतर जाऊ साईडला. खाली घेऊ गाडी? हा, इथे चालेल. हा, आपलंच आहे, आपलं जायला. आपलंच आहे इथे. मला कधी आलात तर मग येऊ पण शकतो. हा बरोबर. सेटअप पण बघून जावा. फक्त लॅपटॉप वरती ठेवलाय, कारण कसं आम्ही गावाकडे होतो ना, हा, हा, हा. तर इथे कोणतरी फोडला बिडला तर कसं हा, सांगता ते येत पण नाही. आहे, रिस्क आहे. 2 मिनिटं फक्त मी आलो चावी घेऊन. हो हो, या आरामात या. सो कणकवलीमध्ये पण आपल्याला ट्रेडर भेटलेत. सो आपण त्यांचा सेटअप बघूया कसा आहे काय आहे. मला माहीत नव्हतं इकडे पण ट्रेडिंग वगैरे चालतंय, पण बऱ्यापैकी चालते चांगली. बघितलीच तुम्ही, बरेचशी माहिती आपण बघितली. फ्रूटवाला आपल्याला शोधायचं आहे. फ्रूटवाले, भाजीवाले, फ्रूटवाले. हां, भाजीवाले दिसले, तर आपण फ्रूटवाले बघूया. फ्रूटवाले पण दिसले. अरे तिथे लावायचे. थोडंसं मार्ग सरकलं घेता येत नाही. अहो, थोडं मार्ग सरकलं काय झालं? अजून किती किलोमीटर आहे आतमध्ये? 6-7 किलोमीटर होईल. अच्छा. थोडा रस्ता खराब आहे. तरी डोंगर आहे ना हा का? हो, डोंगर आहे, चढ आहे पूर्ण. चढ आहे ना? आता हा खालचा हा गाव संपला, हा, हा. आणि आमचा गाव पलीकडे. अच्छा, हे डोंगरातून चढून गेल्यानंतर खाली अच्छा. आता हा सडा बोलतात, म्हणजे या लोकांचा सडा. हा, हा. त्यांच्या सड्याच्या खाली आम्ही. अच्छा. त्या गावचं नाव काय? तो खाली आहे ते? तिकडे खाली आपण जाणार ते हा. आमच्या गावी, म्हणजे असरुंडी गाव. असं हा कासरल,
त्याच्या अलीकडे ते आपण होळी पाहिली तिथे सातरल. ओके. पण होळी झाली ना मग आता ही आता अजून- पुढची अमावस्या येणार ना, हा हा हा. म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर अच्छा त्यावेळी तोडणार तिला. अच्छा. तोडायची अर्धा म्हणजे पडायला आली की तिला जाळायचं. ओके. त्याला तो पाला बांधलेला आहे हा, हा, ना, हा. तो वरच्यावर पेटणार. अच्छा. होळीचं म्हणजे खूप मोठं महत्व आहे ना इकडे. हो, होळी आणि गणपती. गणपती, हा. हो. आमच्या इकडे ते हे असतं, रोंबट असतं, म्हणजे एक राधा नेसवायची, ते गाणं म्हणून नाचवायचं प्रत्येकाच्या घरी जाऊन. अच्छा. असं असतं. ते 5 दिवसाचं असतं. अच्छा. 5 दिवस झाले की धुळीवंदन, म्हणजे धूळ मारे, म्हणजे त्यानंतर नाचायचं उचायचं काय नाही. ओके ओके. आणि त्या दिवशी समाप्ती. अच्छा. पालखी पण निघते ना? पालखी काही काही गावाने पालखी असते, आमच्याकडे पालखी नाही. आमचे जे देव असतात ना, ते चव्हाट्यावरती येतात. अच्छा. 5 दिवस चव्हाट्यावर जातात, हा हा. आणि चव्हाट्यावरून मग 5 दिवस संपले की धुलीवंदन झाल्यावर ते आतमध्ये जातात आपल्या जागी. अच्छा. तुमच्या तिकडे पालखीच असते? हो, पालखी पण एकच दिवस असते, इकडे 5 दिवस असते. आमच्याकडे 5 दिवस. 5 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी होळी होती आपली, हा हा. म्हणजे वाडीची, म्हणजे राखणी होळी म्हणून. ओके. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणून असतं ना, त्या दिवशी गावहोळी होती, म्हणजे आपण मंदिराकडे पाहिली ती मोठी. बरोबर. आणि त्या दिवशी रोंबट लावायचं. अच्छा. गावहोळी उभी झाली की रोंबट लावायचं रात्री देवळाकडे सर्वांनी येऊन. अच्छा. म्हणजे काय गावामधले काय ते राधा जेवढ्या नेसवलेल्या असतील हा, हा, ते हा. एकत्र नाचेन. दुसऱ्या दिवशीपासून मग आपल्या आपल्या मांडावरती किंवा कोण घरी जाते तिथे नाचवायचं. ओके. मग तो कार्यक्रम दिवसाचा असतो का रात्रीचा असतो? दिवसाचा. रात्रीचा पण असतो. अच्छा. फिरायचं असेल ते दिवसाचं. हा हा. आणि जो तमाशा म्हणून करतात, हा हा हा. म्हणजे सोंग बनवतात, ते रात्रीच असतं. ते आता नाही बघायला भेटणार ना? आता नाही. अरे मस्त झालं असतं बघायला भेटलं असतं. हा पण मालवणला जातो का रस्ता? आपण मालवण जातो. हा, मला आठवतंय थोडंफार असंच जंगल लागलं. गेला होता इकडनं? हा, इकडूनच गेलेलो. पण इकडनं जरा लांब पडतं, होय का? आणि अशा बारीक रस्त्याने जावं लागतं. हा, बारीक रस्ता. हा काय वन वे सारखेच आहे ना. हा. गाडी समोर आली तर आपण साईड देऊन व्यवस्थित गाडी थांबवली तर साईड देणं शक्यच नाही. हो, 2 गाड्या नाहीत बसणार. नाही बसत. ठीक आहे. आणि एवढे पण गाड्या नाहीत तर नाही आतमध्ये नाही. इकडे बस वगैरे एसटी येते, पण ती टायमिंग वर. Timing वर, हा. आता 3:30ला मागे गेली आहे, हा हा. ती 4:30ला आली परत इकडे. रिटर्न. ओके. आता ती परत जाणार 5:30 पावणे 6ला जाणार. अच्छा. मध्ये काही नाही, असं आहे ते. ती 6ला रिटर्न गेली की 6:30ला परत तिथून निघून परत इकडे येणार, ती वस्तीला राहणार. ओके. आणि मग सकाळी 7 वाजता जाणार. अच्छा. मध्ये काय नाही. हा, इथे एक बांधलंय ना. आपण मंदिर बघितलं ना, मागे मंदिर राहिलं पवना देवीचं. ही आहे लोकांची, अच्छा. प्रत्येक वाडीवर बांधतात थोडी. ही हरिजनवाडी आहे, इकडे मराठ्यांची आहे, इथून मराठ्यांची आहे. अच्छा. तुम्ही इकडेच असतात गावी? मी गावीच असतो. ओके. गावी म्हणजे कणकवली राहतो. हा हा. ठीक आहे. माझा व्यवसाय कॅटरिंगचा. ओके. राजू गोसावी माहित आहे तुम्हाला? ओळखता? राजू फोंडाचे. ते फोंडा बराच लांब आहे. लांब आहे का? हो. अच्छा अच्छा. 25 ते 30 किलोमीटर पडतं. अच्छा. कणकवली ते त्यांचा पण कॅटरिंगचाच बिझनेस आहे मुंबईला. नाही, इथे फोंडामध्ये. हां हां. मला वाटलं जवळपास आहे का काय. नाही. ते तिकडे पहिले मुंबईला होते, अच्छा. आता ते बरेच वर्ष झाले इकडे शिफ्ट झाले आणि इकडे कॅटरिंगचा मंडपचा वगैरे बिझनेस करतात. मंडपचं वगैरे करतात. हा. आता गावोगावी पण कॅटरिंगचा व्यवसाय चालायला लागला. ओके.
पहिलं नव्हतं तसं. नव्हतं ना? पहिलं नव्हतं म्हणजे पहिलं कसं वाडीतले गावातलेच करायचे हा. आपल्या साध्या पद्धतीमध्ये. अच्छा. आणि त्यावेळी काय तेवढ्या मागण्या पण नव्हत्या बाबा हा. आम्हाला लग्नाला बाबा जिलेबी पुढच्या घालायची आहे, ते आम्हाला गुलाबजामुनच घालायचे. पहिली काय तांदळाची खीर नाही तर रव्याची खीर, अच्छा. भाटा भाजी, हा, हा, मस्त पोटभर जेवायचं. हा. आता काय फॅड सगळं झालं ते चवी वाढलेत. कोरमापुरी पाहिजे, मग ते गुलाबजामुनच पाहिजे, मग ते मठ्ठा पाहिजे, नाहीतर ते सोलकढी पाहिजे, असं सगळे चॉईस झालेत. सोनकढी भारी वाटते. आणि पहिल्यापेक्षा लोकांकडे पैसा पण झालाय. झालंय. पहिला पैसा नव्हता. नव्हता. त्याचा अपेक्षा वाढल्या लोकांच्या. त्या पैसा आहे तर अपेक्षा पण वाढणार. आता मी माझ्या मुलाच्या लग्नात काहीतरी वेगळं केलं तर तुम्ही म्हणता माझ्या मुलाच्या लग्नाला खा नको, माझ्याकडे पण आहेत पैसे ना, कर हे करतो असं. इथून होय. त्यामुळे आम्हाला पण कामं आहेत. ओके. लग्न हळद आणि वरात ते एवढे रंगते ना. हळद पण होते इकडे? हळद नाही, हळदीचं लय आम्हाला ते. अच्छा. मला वाटलं आपल्या तिकडे मुंबई पुरतेच हळद होते. काय नाही, इकडे मुंबई कणकवलीला गावामध्ये पण होते. अच्छा. ते काय मग हळदीला पहिले लोक हळदीला गोड जेवण करायचे, हा, हा. कारण ते तिथे आपण जो देव बियोग ठेवतो हे कार्यक्रम हो, व्हायचे ना. बरोबर. आता तसलं काय नाही म्हणत. आता सरळ हळदीला बिर्याणी पाहिजे, नाही तर वडे मटण पाहिजे, दारू पाहिजे. हे सगळं फॅड आहे. आणि रात्री किती 1 वाजेपर्यंत काय 2 वाजेपर्यंत काय डीजे वाजवायचं आणि नाचायचं काय. हळदीचे पैसे मात्र घेतल्यासारखे वाटतात आम्हाला. अच्छा. खायला काम नको वाटतं त्यावेळी. रात्री 2-2 वाजतात त्या. होय. शेवटी सगळ्या जेवीपर्यंत थांबायचं ना. हो, आणि बरोबर. सर्व जेवल्याशिवाय आम्ही भांडी वावरून नेऊ शकत नाही नाही. शकत नाही. हा, पुढे लेफ्ट आहे, अच्छा. खाली उतरायचं आहे. बाकी जंगल बाकी भारी आहे इथेच आहे. एकदम ग्रीनरी. चुकले काय रस्ता. चिराखन उद्योजक. आता लग्नाचं सीझन चालू होईल ना. हो, होळीचे 15 दिवस नसते काय. अच्छा. तुम्ही स्वतः जेवण बनवता? मी स्वतः जेव. अरे वा. मी स्वतः आचार्य आहे. हा, बाकी सगळं हेल्पर, हा, हा. लेडीज हे सगळं मजुरीवर बाकीच्या गोष्टी घ्यायचं. हाताखाली. आपण आम्ही टेस्ट मी तुमची. अंगावरती घेतो हा, सगळं. हा, हा. किती माणसांचं तरी? बुकिंग मी करतो. अच्छा. भरपूर किती पण हा. 2000 लोकांपर्यंत लग्न असतं आपल्या गावात. बापरे, एवढे? 2000. मग तुम्ही आता एकटे हँडल करता सगळं? नाही, मित्र लोकांना जमा करावं म्हणजे तेच की लागतं. मित्र लोकांना जमा करावं लागतं. ते एकट्याचं काम एकट्याचं नाही. नाही. बरोबर आहे. आणि ते ॲटम 1 आणि 2 नाहीत ना. हा, बरोबर. नुसती डाळ भात भाजी असेल तर एकटा माणूस म्हणजे फोडणी करू शकतो, हा, किंवा हा. बायक वगैरे हेल्पर घेऊन. पण आता हे ना जिलेबी काढायची आहे, पुरी काढायची आहे, भजी काढायची आहे. हा, हा, हा. मग तर प्रत्येकी आचारी वेगळा पाहिजे ना. बरोबर, बरोबर. सरळ जाऊया ना. हा सर. नाही, मला नसतं समजलं एवढ्या आतमध्ये. म्हटलं विचारत जायचं. एवढं नाही समजलं. नसतं समजलं. म्हणून आम्ही तसं नियोजन केलं ना. हा, हा.
सरळ मेन रस्त्याला असेल तर ठीक हा, आहे. तेच ना. बाबा कोणतरी विचारलं तर सांगेल बाबा इथून इकडे 1 किलोमीटर 2 किलोमीटर गेल्यानंतर काहीतरी नाव सांगेल हो. किंवा काय बंगला आहे असं काहीतरी सांगेल खाली. पण ते एवढं समजणं शक्य नाही. फर्स्ट टाइम झालं ना. आणि तिथून आता मागे बघ, आता तो गाडीवाला आपण डंपर उभा होता तिथून हा. पुढे आलो तर आपल्याला वरती जायला रस्ता होता. वरती अच्छा. जाताना असताच हा. तर वरती जाऊन ते आमचं लिंगाचं देऊळ म्हणून आहे, देवळाकडून जाऊन परत हायवेला गेला असतं मेन रस्त्याला. अरे बापरे. हे इथंच गोल गोल फिरत गोल गोल फिरत झालं. विहीर. ही आमच्या वाडीची विहीर मोठी आहे अच्छा. आणि त्याच्या वरती टाक्या बांधलेल्या आणि टाक्यातून पाणी सोडलं जातं. पुढे राईटला जायचं, गडकं संपलं की राईटला आतमध्ये जाते गाडी जाते. ओके. आमच्याकडे जातात. असे लेफ्ट साईडला अशी वरला येणं जाणं रस्ता खुला राहील इकडेला. भारी आहे पण आवडलं सगळं जंगलात आहे घर बिर आहे.